त्यानंतर आहे देश. देशानुसार कसा आहार बदलला जातो, तर सगळ्यात पहिला आहे पंजाबमध्ये गव्हाचा पराठा खाल्ला जातो. मग मध्य प्रदेशमध्ये गव्हाचाच फुलका खाल्ला जातो आणि केरळ व कोकण साईडला भात व मासे हे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यानंतर आहे काल. नित्यकाल आणि आवस्थिक काल. ओके. नित्यकाल म्हणजेच काय, तर दिवस, महिना व ऋतू यानुसार आपण कसा आहार बदल केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ऋतू घेऊया आपण. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो, तर त्याच्या विरुद्ध वातशामक आहार केला पाहिजे आपण, जसं की ज्याच्यात जास्त स्नेहांश असेल, उष्ण गुणात्मक आहार केला पाहिजे आपण. नंतर आवस्थिक काल. आवस्थिक म्हणजेच रोगाची अवस्था. अवस्था म्हणजेच काय, क्षय आहे, प्रकोप आहे, प्रशम आहे, कोणती अवस्था आहे यानुसार आपण आहार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिले इथे अतिसारमध्ये पूर्णपणे उपाशीपोटी पूर्णपणे लंघन केलं पाहिजे. त्यानंतर स्थौल्यवादीमध्ये गोड वर्ज केलं पाहिजे. त्यानंतर रक्तदाबमध्ये आपल्याला कमी मिठाचा वापर करून जेवण केलं पाहिजे. त्यानंतर उपयोग संस्था. उपयोग संस्थेलाच आहार विधिविधान म्हणतात. म्हणजेच काय, तर आपण आहार कसा कोणत्या पद्धतीने केला पाहिजे हे सांगितलं आहे. म्हणजेच काय, तर आपण ताजे व उष्ण आहार केला पाहिजे, ज्याने पाचक पित्ताचं उदिरण बरोबर होईल. त्याच्यानंतर स्नेहांश अधिक असलेला आहार केला पाहिजे, ज्याने क्लेदन बरोबर होईल, पचन बरोबर होईल. त्यानंतर आपण आधीचा आहार जिरल्यावरच नंतर पुन्हा आहार केला पाहिजे. आता ह्या आधीचा आहार जिरला हे कळणार कसं, यासाठी आपल्याला आहार पचनाची जीर्ण आहारस्य लक्षणं दिली आहेत. काय आहेत, उद्गार शुद्धी उत्साह, वेगोत्सर्ग यथोचिता, लघुता शुद्ध पिपासा, जीर्ण आहारस्य लक्षणं. म्हणजेच उद्गार शुद्धी झाली पाहिजे, क्लिअर ढेकर आले पाहिजे, म्हणजे आधीच्या जेवणाचे ढेकर नाही आले पाहिजे. उत्साह असला पाहिजे, वेगोत्सर्ग यथोचिता म्हणजेच वेगाचे उत्सर्जन बरोबर झाले पाहिजे, लघुता शुद्ध पिपासा हलकं वाटलं पाहिजे शरीर, आणि आपल्याला भूक आणि तहान देखील टाईम टू टाईम लागली पाहिजे. हे झाले जीर्ण आहारस्य लक्षणं. हे झाल्यावरच आपल्याला दुसरा आहार करायचा आहे. त्यानंतर विरुद्ध वीर्यात्मक आहार वर्ज केला पाहिजे. त्यानंतर चांगली भांडी वापरली पाहिजे. जसे लोखंडाच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी बनवणं कधीही चांगलं असतं, आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं पाहिजे. दही कधीही ठेवू नये. त्यानंतर लास्ट आहे उपयोक्ता. उपयोक्ता म्हणजे जो आहार सेवन करतो, म्हणजेच की आपल्याला स्वतःबद्दल अलर्टनेस असली पाहिजे. जसं की आपल्याला पहिल्याचा आहार पचला आहे की नाही, व आपण दुसरा आहार घेण्यासाठी योग्य आहोत की नाही, व आपल्या प्रकृतीनुसार आपल्या दोषांच्या प्रकोप क्षयानुसार बरोबर आहार करतो आहे की नाही.